नमस्कार. या फिल्मबद्दल खरं तर एखादी गोष्ट सांगितली तर अशा जॉनरची फिल्म आहे की सगळंच रिव्हील होईल. त्यामुळे मी असं सांगेन की लव्ह स्टोरी, ड्रामा, सस्पेन्स, थ्रिलर ह्या सगळ्याचं ही मूवी पॅकेज आहे आणि खूप वेगळ्या धाटणीची फिल्म आहे. माझं कॅरेक्टर खूप वेगळं आहे. मी याआधी असं कॅरेक्टर साकारलेलं नव्हतं आणि माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं हे कॅरेक्टर साकारणं. वेगळ्या धाटणीची का हे जेव्हा प्रेक्षक तुम्ही पाहाल तुम्हाला खरंच कळेल. मी आता तुम्हाला टेक्निकली समजावून नाही सांगू शकत की वेगळ्या धाटणीची काय आहे. प्रॉब्ली एजे आणि तुषारदा ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. पण आम्ही सगळे एरियाज कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि एक पॅकेज डील आम्ही प्रेक्षकांसमोर आणतोय एका वेगळ्या स्टाईलमध्ये. सो मला खात्री आहे की प्रेक्षक याला भरभरून प्रतिसाद देतील, कारण आजकाल नवीन प्रयत्नांना आणि वेगळ्या स्टोरीजना आपले प्रेक्षक खूप वेगळ्या नजरेने बघतात आणि खूप छान रिस्पॉन्स देतात. सो ही फिल्मही त्याला अपवाद ठरणार नाही आणि ठरू नये अशी माझी इच्छा आहे. मला असं वाटतंय की वेगळं फक्त म्हणण्याकरता वेगळं असं नाहीये नक्कीच या कथेमध्ये, कारण सगळेच जण म्हणत असतात वेगळं, आमचं वेगळं आहे, आमची कथा वेगळी आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा ही कथा तुम्ही बघाल, जेव्हा चित्रपट बघाल, तेव्हा तुम्हाला पटेल की ही खरंच एक वेगळ्या प्रकारचं जॉनर आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे एक जनरलीच अशा प्रकारच्या कथा किंवा अशा प्रकारच्या फिल्म्स या खूप जास्त येत नाहीत किंवा जास्त वेळा त्या मला वाटतं सादर होत नाहीत. बऱ्याच कमी वेळा, म्हणजे फक्त मराठीतच नव्हे, इतर भाषा सुद्धा, म्हणजे हिंदीत सुद्धा अशा सारख्या अशा प्रकारच्या किंवा असे विषय येतात असं होत नाही. मराठीत तर त्याहूनच कमी वेळा असा विषय येतो. त्यामुळे मला असं वाटतं की निर्मात्यांना मी असं क्रेडिट देईन की पहिली चित्रपट निर्मिती आणि तीही अशा प्रकारची करायची, अशा प्रकारची कथा, काहीतरी एक चांगला आपण मराठी प्रेक्षकांना देऊया, काहीतरी एक आपण ज्याला सकस म्हणतो अशा प्रकारचं एक एंटरटेनमेंट देऊया, अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे. आणि नक्कीच की आज मराठी ऑडियन्स खूपच प्रगल्भ झालेला आहे, मॅच्युअर आहे. म्हणजे याचा अर्थ अगोदर तो नव्हता असं नाही, पण कदाचित तो चित्रपटापासून जो दूर गेला होता गेली काही वर्ष पुन्हा चित्रपटगृहाकडे येतोय. आणि त्याचमुळं खात्री वाटते की अशा प्रकारची गोष्ट ज्यात मला असं वाटतं की सगळ्याच बाबी एकूण जेल झाल्यात, जुळून आल्यात. म्हणजे अगदी कथा, दिग्दर्शन, सगळे अभिनय, ते सिनेमॅटोग्राफी किंवा एडिटिंग, सगळी निर्मिती मूल्य, मला असं एक टोटल पॅकेज डील आहे आणि एक वेगळा अनुभव देणारी ही एक कॉम्पॅक्ट फिल्म आहे. त्यामुळं तुमच्या आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाची आता आम्हाला गरज आहे आणि तुम्ही तो द्याल अशी खात्री आहे. थँक्यू. सगळ्यांनी सांगितलेलं आहे बरंच चित्रपटाबद्दल. मी एक गमतीदार किस्सा सांगतो. मी आता आत आलो आणि कोणीतरी मला इथे बाईट घेण्यासाठी बाजूला नेलं आणि त्यांनी विचारले की अच्छा आपण बोलूया. सौ शशी देवधर, सई तामणकर, आणि त्याच्यात तुम्ही दोघं काय करताय. मी त्यांना तेच सांगितलं एका वेगळ्या पद्धतीने की पूर्वी असं असायचं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. नाव बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर आर 2 men. तर दॅट इज द स्टोरी ऑफ दिस फिल्म. तर सौ शशी देवधरच्या मागे आम्ही लागलेलो. तर ही एक गूढ कथा आहे. तर जसं तिने सांगितलं की याच्यातलं गूढ पात्र कुठलं हे तुम्ही नंतर शोधायचं, पण सध्या आम्ही सगळेच गूढ पद्धतीने वागलो आहोत त्या चित्रपटात. एक छान चित्रपट, एक वेगळ्या पद्धतीने हाताळलेला चित्रपट. अमोल शेडगे एक गुणी डायरेक्टर आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी खूप चित्रपट ह्याच्या आधी केलेले आहेत, पण तो प्रत्येक चित्रपटानंतर ही इज ग्रोन आणि ही इज बिकम बेटर. या चित्रपटाचे निर्माते खास करून शिल्पा, जिच्याबरोबर मी आधी काम केलेलं आहे, आणि तिने जेव्हा लंडनहून ती इथे आली परत न्यूझीलंडवरून, आणि ती इथे आल्यानंतर तिने मराठी चित्रपट करायचं ठरवलं. त्याबद्दल मला खरोखरच तिचा खूप जास्त आदर वाटतो आणि आय एम व्हेरी व्हेरी हॅपी दॅट शी टूक अ डिसिजन लाईक दॅट अलॉंग विथ हर हजबंड अपरेश रणजित. तेव्हा त्या दोघांना मी खास करून थँक्यू व्हेरी मच म्हणतो मराठीला एवढा चांगला चित्रपट दिल्याबद्दल. आणि पुन्हा टबी पारेखनी खूपच छान म्युझिक दिलेलं आहे. इट इज वंडरफुल द वे दे हॅव प्रेझेंटेड आणि एक खूप छान प्रयास झालेला आहे.
याच्यात एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून माझा मित्र आहे सुरेश पै, ज्यांनी बऱ्याचशा गोष्टी आणि बरेच चित्रपट त्यांनी याच्या आधी केलेले आहेत आणि आम्ही एकत्र केले, आम्ही शाळेतून एकत्र वाढलेलो. एक खूप छान पद्धतीने तो सगळं मांडू शकतो आणि ही कॅन टेक थिंग्स टू culmination and complete the film very well. So thanks to Suresh Bhai on this. Looking forward ki Saw Shashi Devdar will make a mark for itself. I don't know. I mean, production. सगळ्यांनी मला हा एकच प्रश्न विचारला की why producer with a Marathi film? आणि मी फक्त एकच म्हटलं why not Marathi film? कारण आय एम अ महाराष्ट्रन, आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ महाराष्ट्रन. माझ्या आजीपासून माझं एक कनेक्शन आहे सिनेमाबरोबर, मराठी सिनेमाबरोबर. माझी शेवटची फिल्म मराठी होती, सौभाग्यवती सरपंच. माझं लग्न महाराष्ट्रीयनबरोबर झालं, माझी मुलगी मराठी बोलते. आणि मला असं वाटतं की देयर वुडंट हॅव बीन एनिथिंग बेटर फॉर मी इन माय लाईफ. 13 वर्षानंतर मी परत आले आहेत ॲज अ प्रोड्युसर अँड इट्स व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर मी. आणि मी फक्त तुम्हाला ॲक्च्युली थँक्यू बोलते, कारण मी आज शिल्पा शिरोडकर म्हणून ओळखली जाते बिकॉज ऑफ युअर. कारण जर तुम्ही मला 13 वर्ष आधी सपोर्ट नसतं केलं तर माझं हे नाव किंवा माझं अस्तित्वच नसतं झालं. सो थँक्यू व्हेरी मच. आणि प्लीज सपोर्ट अस इन आवर व्हेंचर ऑफ बिंग अ प्रोड्युसर. हाय, मी साई ताम्हनकर आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी.